नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, BMC साठीचं या अगोदरच अपडेट आलं होतं। त्याच्यानंतर एक त्यांनी नोटीस काढली होती आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की जे फॉर्म फिलिंग आहे तर ती फॉर्म फिलिंग जी अगोदर 11 तारखेला सुरू होणार होती ती आता 26 तारखेला सुरू होणार आहे आणि डेफिनेटली तसं अपडेट त्यांच्या वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलं आहे। डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ज्या काही गोष्टी आम्ही अगोदर सांगितल्या होत्या तर त्यासारख्याच त्या आहेत आणि त्याच्यामध्ये नियमामध्ये सुद्धा काहीही बदल झालेला नाही। काय आहे ॲडव्हर्टाइजमेंट, डिटेल किती पोस्ट आहेत, किती पोस्ट तुम्ही अप्लाय करू शकता, कुठलं क्वालिफिकेशन हे त्याच्यासाठी लागणार आहे, मराठी भाषेबद्दलचं काय आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि लिंक मात्र तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा। बृहन्मुंबई कॉर्पोरेशन जे आहे BMC याच्यामधल्या आपण ज्या स्ट्रीमबद्दल बोलणार आहोत ते बोलणार आहोत मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सची असोसिएटेड ब्रांचेस याच्याबद्दल। तुम्ही जर सिव्हिलचे विद्यार्थी असाल तर सिव्हिलचा अक्षय सरांनी ऑलरेडी एक लाईव्ह घेतलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। या व्हिडिओमध्ये आपण जे महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत ते म्हणजे की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, कारण 2 पदे आहेत, एक ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता याची 130 पदे आणि सब इंजिनियर दुय्यम अभियंता याची 66 पदे। हे आपण बोलतोय मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्ससाठी, ज्याच्यामध्ये टेक्निकल भाग हा एकच असतो। ओके, तर शैक्षणिक अर्हता आपण बघणार आहोत, महत्त्वाच्या तारखा बघणार आहोत, परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे आणि अभ्यासक्रमामध्ये काय दिलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमधनं बघायचं आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई म्हणजेच मुंबई महानगरपालिका जे आहे याच्या ह्या पोस्ट आहेत। मागच्या कित्येक दिवसापासून आपण या जाहिरातीची वाट बघत होतो। न्यूजच्या माध्यमातून टोटल वॅकन्सी, कॅटेगरी वाईज वॅकन्सी आलेलं होतं, पण जी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ओके, तर आयोगाची जी पर्टिक्युलर निवडणूक आयोगाची जी आचारसंहिता आहे त्याच्यानंतर ही आलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला जर अभ्यास सुरू करायचा असेल तर स्पेशली इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी तर ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपली अवेलेबल आहे। ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर या दोन्ही पदांसाठी ती कामी येणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे फक्त आणि फक्त 5999 मध्ये। तुम्हाला जर या बॅचची माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचा IVR नंबर 788 781 1411 किंवा 9699897070 या क्रमांकावरती तुम्ही संपूर्ण माहिती आमच्या टीमकडनं घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जाऊया डिटेल आपल्या पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये। तर त्यांच्या वेबसाईटवरती, ऑफिशियल वेबसाईटवरती बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही जाहिरात आलेली आहे। याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जी डिटेल जाहिरात आहे ती डिटेल जाहिरात त्यांच्या या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। ही डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सुद्धा याची PDF अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिलेलं आहे। आता याच्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की BMC मध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलसाठी 2 वेगवेगळे पोस्ट आहेत। एक आहे ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता आणि दुसरा आहे सब इंजिनियर। ओके, तर याच्यामध्ये जे विद्यार्थी मेकॅनिकलचे असतील, ऑटोमोबाईलचे असतील, प्रोडक्शनचे असतील, इलेक्ट्रिकलचे असतील, इलेक्ट्रॉनिक्सचे असतील, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे असतील, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सचे असतील, हे विद्यार्थी पात्र असणार आहेत। ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की एक एक आपण पॉईंट बघूया। सगळ्यात पहिली जे पद आहे ते आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत। यांत्रिकी व विद्युत ही त्या पदाच्या स्ट्रीमचं नाव आहे, पण याच्यासाठी जे पात्र विद्यार्थी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। याच्या एकूण 130 जागा आहेत। मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल याच्या ज्युनियर इंजिनियर पदाच्या किती जागा आहेत तर 130 जागा याच्यामध्ये आहेत आणि 130 जागासाठी जी वेतन श्रेणी आहे, जे पगार पाणी ज्याला म्हणतो आपण, तर हे M23 चा स्तर आहे। जे पर्टिक्युलर लेवल आहे ती M23 ची आहे। याच्यामध्ये 41,800 ते 1,32,300 आणि जे ॲडिशनल चार्जेस बेनिफिट मिळतात, अनुज्ञेय भत्ते, असा हा पर्टिक्युलर पे स्केल आहे। 130 जागा आहेत आणि ह्या सरळ सेवेच्या अंतर्गत येतात, म्हणजे गट क ज्याला आपण म्हणतो। ओके, तर हे जे आहे गट क चे 130 पद आहे। आता तुमच्या कॅटेगरीला
व्हर्टिकल रिझर्वेशन असेल, होरिझॉन्टल रिझर्वेशन असेल, बरोबर आहे. तर याच्यामध्ये जर बघायचं झालं तर तुमचं ST, SC, त्यानंतर VJ, NT, D, BC आणि विशेष मागासवर्ग असेल, इतर मागासवर्ग असेल, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग असेल, आर्थिक दुर्बल घटक असेल, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, तुम्ही तुमच्या जागा ह्या चेक करू शकता. डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे आहे त्याच्यानुसार तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता त्याच्यानुसार तुम्ही चेक करू शकता. एकूण पदं जी आहेत ही 130 पदं आहेत. ओके. दुसरं जे पद आहे ते आहे सब इंजिनियरचं. सब इंजिनियरसाठी परत इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचं, याचे एकूण किती पदं आहेत तर 77 पदं आहेत. ओके. 77 वॅकन्सीज आहेत सब इंजिनियरच्या. याच्यामध्ये जो पेमेंट स्केल आहे किंवा वेतनश्री जो सुधारित आहे BMCचा हा M25 स्केल आहे, जो ज्युनियर इंजिनियरला M23 होता. इथे 44,900 to 1,42,400 प्लस ॲडिशनल बेनिफिट्स असे हे सगळे जे आहेत हे पे स्केल आहे तुमचे. ओके. M25 याच्यामध्ये 77 आहे परत तुमच्या कॅटेगरी वाईज, आणि त्याच्यामध्येही व्हर्टिकल रिझर्वेशन, मग त्याच्यामध्ये जनरल असेल, वुमेन असेल, स्पोर्ट असेल, हे तुम्हाला बायफर्केशन करून हे मिळू शकतं. फॉर एक्झाम्पल सपोज मी OBC मधला कॅन्डिडेट आहे आणि मी राखीव खेळाडू आहे तर एक जागा माझ्यासाठी आहे. ओके. सिंपल. त्यानंतर बघा त्याच्यासाठी स्पेसिफिकली जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, आम्ही मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आपल्या ज्या जुन्या व्हिडिओजमध्ये आहेत ते सांगितलेलं आहे आणि तसंच त्यांनी ठेवलेलं आहे. याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर, जर तुम्ही ज्युनियर इंजिनियर पदासाठी अप्लाय करत असाल इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल, ओके, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल, तर त्याच्यासाठी काय पाहिजे, उमेदवाराने SSC म्हणजे तुमचं 10th पाहिजे वा समकक्ष परीक्षा इक्विव्हॅलंट टू 10th, आणि त्याच्यानंतरचा 3 वर्षाची यांत्रिकी विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग याच्यामधला पदविका म्हणजे डिप्लोमा. आता त्यांनी मेन्शन करताना इथे जरी 3 वर्षाचा म्हटला असेल तरी काही विद्यार्थी हे 12वी नंतर डिप्लोमाला जातात, पण तुम्हाला जे डिप्लोमा सर्टिफिकेट मिळतं MSBT कडनं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन कडनं, ते मात्र डिप्लोमाचंच मिळतं म्हणजे पदविकेचंच मिळतं. तर ते इथे ग्राह्य धरलं जातं. म्हणजे तुम्ही एकतर 10th प्लस डिप्लोमा केला असला पाहिजे मी सांगितलेल्या ब्रँचमध्ये, किंवा तुम्ही 12th प्लस जो डिप्लोमा केलेला असला पाहिजे मी सांगितलेल्या ब्रँचमध्ये. मी परत एकदा ब्रँचेस मात्र परत सांगतो कारण इथे खूप चांगली संधी आलेली आहे ENTCच्या विद्यार्थ्यांना, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना, किंवा ते सुद्धा तिथे पात्र आहेत. ओके. तर 3 वर्षाचा डिप्लोमा कुठला पाहिजे, यांत्रिकी विद्युत, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, डिप्लोमा प्रोग्राम इन इन्स्ट्रुमेंटेशनचे विद्यार्थी सुद्धा पात्र आहेत, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन हे सुद्धा विद्यार्थी तिथे पात्र आहेत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 10th प्लस डिप्लोमा किंवा 12th प्लस डिप्लोमा जर असेल कुठल्या या कॅटेगरीमध्ये तर तुम्ही पात्र आहात. आणि कधीपर्यंत तुमचा डिप्लोमा कंप्लीट झालेला असला पाहिजे तर 1 नोव्हेंबर 2024 पर्यंतचा जो आहे तो व्हॅलिड ठरणार आहे. रिझल्ट बाकी आहे, एखादा विषय राहिलेला आहे ते इथे कन्सिडर करणार नाही. ही झाली एज्युकेशनल पात्रता. कुणासाठी बोलतोय मी, ज्युनियर इंजिनियर, कनिष्ठ अभियंता. आता दुय्यम अभियंता सब इंजिनियर साठी काय एज्युकेशनल क्रायटेरिया आहे, परत तो क्रायटेरिया सुद्धा 1 नोव्हेंबर पर्यंतचा धरलेला आहे. ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, ओके, ज्यांनी ग्रॅज्युएशन BE असेल, BTech असेल, कुठे, यांत्रिकी व विद्युत, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, बॅचलर इन इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग, ओके, किंवा त्याचं इक्विव्हॅलंट. बरं, आपल्याला माहिती आहे की इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स ही जी संस्था आहे याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण इक्विव्हॅलंट AMVI टाईपचा जो त्याला AMIE म्हणतो आपण, तर त्या प्रकारचा जर इक्विव्हॅलंट कोर्स असेल तर त्याच्यामधली सुद्धा स्पेसिफिकली 2 असते, त्याच्यामध्ये भाग A आणि B हे उत्तीर्ण झाले असले पाहिजे, किंवा ज्यांनी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनेशन मध्ये भाग A व B
या सूट देण्यासाठी मान्यता दिलेल्या यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील पदवी प्राप्त केली असली पाहिजे. आता जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे आहे ते तर सरळ सरळ तुमच्या ब्रांचेस इथे लिहिलेल्या आहेत, पण ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग केली नाही, बरोबर आहे, पण इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरचे काही स्पेसिफिक ड्युरेशनच्या ग्रॅज्युएशन केलेले आहेत किंवा इथे जे मेन्शन केलेलं आहे की असोसिएट मेंबरशिप एक्झामिनेशन, तर हे जे आहेत समतुल्य ज्याला म्हणतो इक्विव्हॅलंट जे व्हॅलिड आहे, तर ते तुम्ही दिलेलं असेल तर तुम्ही पात्र आहात सब इंजिनियर या पोस्टसाठी. ओके, इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ब्रँचेस कुठल्या कुठल्या दिलेल्या आहेत मी परत एकदा सांगतो तुम्हाला. तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे प्रॉपर, जे DT डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि AICTE ज्याला आपण काय म्हणतो की ऑल इंडियन काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, याचं रेकग्निजेशन असलेल्याच ज्या युनिव्हर्सिटी विद्यापीठ आहे त्यांच्या डिग्री पाहिजेत. ओके, यांत्रिक व विद्युत, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, बॅचलर इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग. ओके, किंवा बाकीच्या स्पेसिफिकली पर्टिक्युलर ज्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स आहेत त्यांच्या यांत्रिकी व विद्युत, ऑटोमोबाईल याच्यामध्ये तिचे चान्स आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या काय मेन्शन केलेलं आहे आणि ही तुमची एज्युकेशनल पात्रता आहे. ओके, आता याच्यामध्ये वयोमर्यादा एज क्रायटेरिया जो आहे तो स्पेसिफिक आहे. कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी, आणि कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्ष म्हणजे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन हे कॅटेगरीसाठी, मागास वर्गासाठी. ओके, इथे हे मेन्शन केलेलं आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की माजी सैनिक आहे आणि दिव्यांग आहे तर त्याला मात्र 45 वर्ष दिलेलं आहे. प्रकल्पग्रस्त असेल तर त्यालाही इथे 45 वर्ष दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही खेळाडू असेल, भूकंपग्रस्त असेल, ते तुम्ही स्पेसिफिकली त्याच्यामध्ये वयोमर्यादा बघू शकता. पण जनरल वयोमर्यादा जर ओपन कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर तो 38 वर्ष आणि 5 वर्षाचं रिलॅक्सेशन जे आहे ते रिझर्वेशनसाठी आहे, म्हणजे 43 इयर्स. ओके, ही वयोमर्यादा आहे. वयोमर्यादा मोजण्याची तारीख 1 नोव्हेंबर 2024. ओके, त्यानंतर कनिष्ठ अभियंता असेल तुमचा स्थापत्य किंवा यांत्रिकी, याच्यामध्ये जे पर्टिक्युलर जे निवडीचे निकष जे दिलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये 10वी जे आहे SSC ज्याला आपण म्हणतो, तर 50% मार्क जर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर तुम्हाला लागणारच आहे, आणि जर कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर त्याला 45% मार्क हे 10वी मध्ये असायलाच पाहिजे. हा खूप महत्त्वाचा नियम आहे. BMC ही एक स्वायत्त संस्था आहे, त्यांचे स्वतःचे सेवा नियम असतात आणि त्या सेवा नियमानुसारच त्या ॲडव्हर्टाइजमेंट असतात. त्याच्यामुळे आपल्याला इथे जे दिलेलं आहे ते इलिजिबिलिटीसाठी महत्त्वाचं आहे. तर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 50% आणि कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 45% गुण हे 10वी मध्ये असायलाच पाहिजे. मी बोलतोय सिव्हिल इंजिनिअरिंग ज्युनियर अभियंता किंवा ज्युनियर इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल मेकॅनिकल. ओके, आणि तुम्ही जो डिप्लोमा घेतलेला आहे तो AICTE DT मान्यता प्राप्त संस्थेमधनच असला पाहिजे, मी जसं आता सांगितलं. आणि तसंच त्या डिप्लोमामध्ये सुद्धा तुम्हाला ओपन कॅटेगरी असेल तर 50% आणि जर कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 45% मार्क कंपल्सरी असणार आहे. आता कशा पद्धतीने एक्झाम होणार आहे, ज्युनियर इंजिनियर बद्दल बोलतोय, सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, तर 1.5 तासाची ही एक्झाम होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम होणार आहे. याच्यामध्ये 3 सेक्शन केलेले आहेत. एक आहे टेक्निकलचा ज्याचे 60 प्रश्न असतील, बौद्धिक क्षमतेचे 20 प्रश्न असतील आणि GS चे 20 प्रश्न असतील. ओके, हे आमच्या मागच्याही व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा जे टेक्निकल आहे हे टेक्निकल तुमचं पर्टिक्युलर ब्रांचशी रिलेटेड असणार आहे. कनिष्ठ अभियंता तुम्ही जर सिव्हिलचे असाल किंवा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल असाल तर ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला ते टेक्निकल क्वेश्चन्स विचारल्या जाणार आहे. आणि काय म्हटलंय, या पदासाठी पात्र होण्याकरिता उमेदवारास ऑनलाईन परीक्षेतील एकूण गुणांपैकी किमान 45% गुण मिळणे आवश्यक आहे. म्हणजे मिनिमम मार्कचा सुद्धा क्रायटेरिया लावलेला आहे. तर ऑनलाईनची जी एक्झाम आहे असं नाही की बाबा एखाद्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थीच नाही आणि एक 37% वाला तिथे आलाय तर तो सिलेक्ट होईल, नाही. तिथे सुद्धा मिनिमम त्यांनी 45चा क्रायटेरिया लावलेला आहे. आणि मी जसं सांगितलं की DT असेल किंवा AICTE असेल
या संस्थेमार्फत जे रेकॉग्नाइज संस्था आहे त्यांच्या मार्फतच जे कॉलेज आहे तिथनंच तुम्हाला तिथे जाता येणार आहे. आणि सर्व एक्झाम डेफिनेटली ही इंग्रजी भाषेमधनं होणार आहे. म्हणजे तुमचं जे सामान्य ज्ञान आहे ओके आणि बौद्धिक क्षमता आहे हे सुद्धा त्या काय आहे तुमचं इंग्लिश मधनच असणार आहे. हे आम्ही वारंवार आमच्या व्हिडिओ मधनं तुम्हाला सांगितलेलं आहे. एका प्रश्नाला 1 मार्क असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे. महत्वाचे पॉइंट्स लक्षात घ्या. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क म्हणजे 100 प्रश्न 100 मार्क आणि निगेटिव्ह मार्किंग किती आहे 1/4 म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर एका प्रश्नाचे तुमचे मार्क्स जातील. ओके तर डेफिनेटली याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की 1/4 ची काय आहे निगेटिव्ह मार्किंग आहे. हे तुमची परीक्षा पद्धत आहे. ओके आता सब इंजिनियर जे ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आहेत तिथे पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तसाच क्रायटेरिया आहे. पण इथे 10वी मध्ये ओपन असेल 50% आणि मागास वर्गासाठी 45%. तुम्ही जे 12वी केलंय किंवा डिप्लोमा केलाय त्याच्यात सुद्धा ओपन साठी 50% आणि कॅटेगरीसाठी 45% आणि तुम्ही जे ग्रॅज्युएशन केलेलं आहे बीई असेल बीटेक असेल तर जे बी बीटेक तुम्ही रेकॉग्नाइज संस्थेमधनं केलेलं आहे तिथे सुद्धा तुम्हाला जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 50% आणि कॅटेगरीचे असाल तर 45% फिल्टर लावलेले आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच अंशी जे विद्यार्थी आहेत जे या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत ते बाहेर पडतील. ओके परत एससी साठी सब इंजिनियर साठी जी एक्झाम पॅटर्न आहे सेम आहे. 1.5 घंट्याचा म्हणजे 90 मिनिटं आहेत. याच्यामध्ये 60 प्रश्न टेक्निकलचे, सामान्य ज्ञान 20 प्रश्न, बौद्धिक चाचणी 20 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. निगेटिव्ह मार्किंग 1/4 ची आणि टेक्निकलचे जे प्रश्न आहेत तुम्ही सिव्हिलचे असाल तर तुम्हाला सिव्हिलचे येणार आणि तुम्ही जर इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलचे असाल तर त्याच्यामध्ये मिक्स क्वेश्चन येणार. इथे सुद्धा तुम्हाला जे 100 मार्क्स आहेत त्याच्यापैकी 45% गुण घेणं आवश्यक आहे. ओके तर या गोष्टी लक्षात घ्या. इथे सुद्धा एक्झाम जी आहे ती तुमची इंग्रजी भाषामध्ये इंग्लिश मधनच होणार आहे. येते लक्षात. आता सगळ्यात महत्त्वाच्या तारखा आहेत. ऑनलाईन सुरू झालेला आहे आजपासून 26 नोव्हेंबर पासून आणि कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे 16 तारखेपर्यंत भरता येणार आहे. आणि त्याच वेळेस बँकिंगची प्रोसेस करून घ्यायची जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. कारण इथे नेट बँकिंगद्वारे अर्ज शुल्क जमा करण्याची तारीख तीच दिलेली आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तो त्यांच्या वेबसाईटवरती देण्यात येईल. ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्ज करताना टेक्निकल जर काही अडचण येत असेल तर 1800222366 किंवा 180010034566 या त्यांच्या हेल्पलाईनवरती ऑफिशियल वेळमध्ये म्हणजे सकाळी 9:30 ते 6 पर्यंत तुम्ही कॉल करू शकता. आणि अजूनही आता नवीन सरकारही येईल याच्यामध्ये. ओके फी तेवढीच आहे आपली 1000 रुपये जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत आणि 900 रुपये जी आहेत ते तुमचे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. ओके तुम्हाला अर्ज भरताना जर टेक्निकल काही अडचण आली तर तुम्ही इथे तुमच्या शंकेचं निरसन करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो 5999 इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि असोसिएटेड ब्रांचेससाठी जेई आणि एससी साठीची ही आपली परफेक्ट बॅच आहे. ओके आणि त्याच्यामुळे तुम्ही जर आमच्या IVR वरती संपर्क केला तर तुम्हाला सगळे डिटेल्स याच्यामध्ये मिळतील. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो. ओके तर लक्षात घ्या पर्टिक्युलर बॅचेससाठी तुम्ही कॉल करू शकता. आजही अभ्यास सुरू केला तरी अजून वेळ गेलेली नाही. ओके दुसरी गोष्ट याच्यामध्ये मराठी भाषेसंबंधी एक पर्टिक्युलर डिटेल्स त्यांनी दिलेले होते आणि त्याच्यामध्येही लक्षात घ्या त्यांनी त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट मेन्शन केलेलं आहे की मराठी भाषेचा पेपर तुमचा असला पाहिजे. त्या संबंधित तुमच्या जर काही अडचणी असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जे हेल्प डेस्क नंबर दिलेले असतील किंवा त्यांच्याशी जे कम्युनिकेशनचे चॅनल दिले असतील तिथेच कॉल करायचा आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो बॅच विषयी कुठली माहिती हवी असेल तर आमच्या IVR वरती संपर्क करा. आणि आज जरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तरी वेळ गेलेली नाही हे मी रिपीट करतो. का कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करता येणार आहे. ओके आपले BMC चे इलेक्ट्रिकल सिव्हिल मेकॅनिकलचे बुक सुद्धा आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तुम्ही वेबसाईटवरती जाऊन ते परचेस करू शकता. ओके जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांना नक्कीच हा शेअर करा. थँक्यू सो मच.